ऐतिहासिक पन्हाळगडावर पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चाललाय। याकडे पोलीस प्रशासन, पुरातत्व विभाग आणि नगरपालिका यांचं दुर्लक्ष होताना दिसतंय। त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? पाहूया याबाबतचा कट्टा न्यूजचा स्पेशल रिपोर्ट। पुणे येथील लोहगडावर जी नुकतीच झालेली दुर्घटना आहे त्या अनुषंगानं जर पाहिलं तर पन्हाळगडावरील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर येऊ लागला आहे। सध्या पन्हाळगडावरती अनेक ठिकाणी बघण्यासारखी ठिकाणं आहेत। त्या ठिकाणी जर बघितलं तर त्या ठिकाणी बुरुज जी आहेत त्या बुरुजांना कुठल्याही पद्धतीचं संरक्षण कठडा नाही अथवा लोखंडी पद्धतीचं कुठलंही ग्रिल या ठिकाणी बांधण्यात आलेलं नाही। आज सध्या जर बघितलं तर पन्हाळगडावरती पर्यटकांची गर्दी त्याचबरोबर प्रेमी युगल येताना दिसत आहेत, पण त्यांचा सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर येऊ लागला आहे। याबाबत पुरातत्व विभागाचं याकडे पूर्ण दुर्लक्ष होत असल्याचं म्हटलं तरी वावगे ठरणार नाही। ऐतिहासिक आणि जागतिक दर्जाचं पर्यटन स्थळ म्हणून ओळख असलेल्या पन्हाळगडावर पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चाललाय। गडावरील अनेक धोकादायक कठडे, खोल दऱ्या आणि पर्यटन स्थळांच्या परिसरात सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेले कठडे, संरक्षक भिंती अथवा सुरक्षा जाळी नसल्याने पर्यटकांच्या जीविताला धोका निर्माण झालाय। दररोज शेकडो पर्यटक पन्हाळगडाला भेट देत असतात। अनेक जण सुंदर निसर्गाचे छायाचित्रण आणि सेल्फी घेण्यासाठी, तर काही प्रेमी युगुल धोकादायक कड्यांच्या अगदी टोकापर्यंत जातात। मात्र अशा ठिकाणी कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे अपघाताची शक्यता कायम आहे। विशेषतः पावसाळ्यात दगड निसरडे होत असल्यानं धोका अधिक वाढतो। गडावरील महत्त्वाच्या पर्यटन स्थळांवर चेतावणी फलक, लोखंडी कठडे, संरक्षक भिंती आणि प्रशिक्षित सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्याची मागणी पर्यटकांसह स्थानिक नागरिकांकडून होतीये। मग प्रश्न निर्माण होतो तो पन्हाळा पोलीस प्रशासन, पुरातत्व विभाग आणि पन्हाळा नगरपालिका प्रशासन नेमकं करते काय? पर्यटन विभाग आणि संबंधित प्रशासनानं याकडे तातडीनं लक्ष देऊन आवश्यक सुरक्षात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे। कोट्यवधी रुपयांचा पर्यटन विकास होत असताना पर्यटकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणं आवश्यक आहे। एखादी दुर्दैवी घटना घडल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा आधीच आवश्यक सुरक्षा सुविधा उपलब्ध करून देणं ही काळाची गरज आहे। कॅमेरामन दशरथ खुटाळेसह पन्हाळगडाहून किरण मस्कर।